ज्येष्ठामध्ये लग्न करू नये असं लोक म्हणतात, बरोबर आहे का? काय सांगतं पंचांग, काय सांगतं ज्योतिष? 3 विवाहात 3 ज्येष्ठ असू नये. 3 ज्येष्ठ कळतं का? 12 महिन्यामध्ये ज्येष्ठ महिना हा सगळ्यात ज्येष्ठ आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. या 12 मध्ये ज्येष्ठ काय आहे? ज्येष्ठ आहे, सगळ्यात मोठा आहे. आणि या ज्येष्ठामध्ये लग्न जर का करायचं असेल तर कनिष्ठाचं चालतं. म्हणजे एकाला जर का 2 मुलं आहे, मोठ्याचं झालेलं आहे, तर 2 नंबरच्याचं करू शकतो. पण महिनाही ज्येष्ठ आहे आणि त्या ज्येष्ठ महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या मोठ्या मुलाचं लग्न आहे आणि ज्या मुलीसोबत लग्न होतंय ती मुलगी सुद्धा आपल्या त्या पाहुण्यांची ज्येष्ठच मुलगी आहे. म्हणजे मुलगी सुद्धा, मुलगी देणाऱ्याची मुलगी सुद्धा ज्येष्ठ आहे, आपल्या स्वतःचाही मुलगा ज्येष्ठ आहे आणि त्यातली त्यात महिना सुद्धा ज्येष्ठ आहे. या 3 ज्येष्ठाचं लग्न या ज्येष्ठ महिन्यात चालत नाही बरं का. बाकीचं तुम्ही करू शकता. मला एका जणांनी विचारलं ज्येष्ठात लग्न करतात का नाही. विवाहात 3 ज्येष्ठ असू नये. ज्येष्ठ कन्या, ज्येष्ठ वर यांचा ज्येष्ठ मासात विवाह करू नये, कारण तो त्रिज्येष्ठ योग होतो. काय होतो? त्रिज्येष्ठ योग होतो. परंतु वधू वरातून एक ज्येष्ठ असता ज्येष्ठ मासात विवाह केला तरी चालेल. पण एक नवरदेव जर का ज्येष्ठ असेल आणि कन्या कनिष्ठ असेल तर मग चालतं, मग त्याच्यामध्ये काहीच नाहीये.